हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि पारंपरिक पद्धतीचा नारळी भात, जो बनवायला एकदम सोपा आहे. कोणताही सण, वाढदिवस, पूजा किंवा फक्त गोड खाण्याची जरी इच्छा झाली ना तरी पटकन होणारी रेसिपी आहे. याला जास्त साहित्य पण लागत नाही आणि कमी वेळात बनून तयार होतं. जे फ्रेंड्स नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी घेतलेला आहे नारळ, तो फोडून घ्यायचा आहे. नारळ फोडून झाल्यानंतर त्याचे तुकडे करून छान असे किसून घ्यायचे. नारळी भात बनवण्यासाठी आपण लागणार साहित्य बघूयात. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, काही ड्रायफ्रुट्सचे तुकडे, 2 ते 3 चमचे तूप, 3 लवंग आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा, थोडंसं केशर, 1 चमचा विलायची पावडर. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. हे सर्व साहित्य घेत असताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण प्रमाण करू शकता. आता सर्वात अगोदर एका भांड्यात 1 वाटी बासमती तांदूळ घेऊन चांगलं 3 ते 4 पाण्याने धुवून 20 मिनिटांसाठी भिजायला ठेवून देऊयात. यामुळेच आपला नारळी भात आहे ना चांगला शिजून सुटसुटीत आणि मोकळा होतो. ही स्टेप खूप महत्वाची आहे. मी सांगितलेल्या स्टेप्स आणि साहित्याचे मोजमाप फॉलो करून तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये बनवू शकता. इथं आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत केशरमध्ये 2 चमचे पाणी घालून साईडला ठेवून देऊया. तुमच्याकडे केशर नसतील तर खाण्याचा रंग वापरला तरीही चालेल. आता एका भांड्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप गरम करूयात. तूप चांगलं गरम झालं की लगेचच लवंग आणि दालचिनी घालायची. याचा चांगला आरोमा यायला लागला की लगेच ड्रायफ्रुट्स ऍड करून चांगले सोनेरी होईपर्यंत परतून घेऊयात. आता भिजवलेला आणि पाणी काढलेला तांदूळ या मिश्रणात घालून चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत. असं का तर तांदूळ तुटण्याची शक्यता असते, म्हणून काळजी घ्यायची आहे आपल्याला. आता गरजेनुसार पाणी आणि आपण जे केसर पाणी घालून ठेवलेलं होतं ते ऍड करून चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी आल्यानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटं शिजू द्यायचे. तुम्हाला जर सांगायचं झालं ना तर महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड, दापोली, पुणे, सातारा, मुंबई, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. शक्यतो महाराष्ट्रात नारळी भात हा नारळी पौर्णिमेला जास्त प्रमाणात करतात. थोड्या वेळाने झाकण काढून बारीक केलेला गूळ आणि किसलेलं खोबरं होतं ना तर ते हळूवार हाताने मिक्स करायचंय. नारळी भात करत असताना तो 80% शिजला पाहिजे. जास्त जर मऊ झाला तर तो चिकट होण्याची शक्यता असते. सर्वात शेवटी विलायची पावडर घालून मिक्स करून घेऊया. हा तयार झालाय आपला गरमागरम पारंपरिक पद्धतीचा नारळी भात. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.